सो गाईज, तर आज आपण करणार आहोत सोयाबीनची पेरणी. तर त्याची व्हरायटी कोणती आहे, खात कोणतं वापरला, त्याला बुरशीनाशक कोणतं वापरलंय आणि त्याच्यासाठी फवारणी कोणती घेतलेली आहे ते पूर्ण मी डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ना गाईज, आज आहे 12 तारीख आणि कालच आपली फवारणी झालेली आहे. आज 13 तारखेला हा व्हिडिओ टाकतो. तर आपण सोयाबीनचं इनवेजचं 108चं बियाणं वापरलं, ज्याचं की फुटवा पण जास्त आहे आणि शेंग वाळल्यानंतर फुटण्याची शक्यता कमी असते आणि त्याला शेंगा पण भरपूर आणि एकरी फक्त 25 ते 30 किलो बियाणं लागतं. आणि त्याच्यासोबत आपण NPKचं 5-15-0-10चं खत वापरलेलं आहे. त्याच्यासाठी आपण बीज प्रक्रिया म्हणजे बुरशीनाशक पण वापरलेलं आहे, जे की तुम्हाला फोटोमध्ये दिसेलच. आणि त्याच्यासोबतच आपण ना म्हणजे भिजवून नाही पेरलेलं, 2-4 दिवसाखाली पाऊस पडला होता, त्याच्यामुळे वापसा झाला होता आणि त्याच्यासोबतच भिजवलेलं आहे म्हणजे पेरलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक अर्धा तास पाणी सोडून आपण ना त्याच्यावर तणनाशक पण मारणार आहेत. तणनाशक हे पेरल्यापासून 30 तासाच्या आत कधी पण मारलं तरी चालतं, त्याच्यानंतर मारू नका, नाहीतर सोयाबीनला पण मार बसू शकतो. ठीक आहे. आता बाकी तर काय नाही, बाकी जण म्हणत होते की तुम्ही खूप लवकर पेरताय, पण ना आमच्याकडे पाणी पण अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आम्ही पेरलोय. तर हे बियाणं ना आपल्याला 150 रुपये प्रति किलो पडलेलं आहे, ज्याची की 25 किलोची आय थिंक बॅग होती, ज्याच्यावर तुम्ही बघू शकता ते निळ्या कलरचं बुरशीनाशक पण आपण वापरलेलं आहे. ठीक आहे, जेणेकरून बीला काही सुद्धा होणार नाही. बाकी तुमच्या सगळ्यांना डिटेल द्यावी म्हटलं म्हणून टाकतो व्हिडिओ. आणि बाकी फिरण्याचे पण मस्त मस्त व्हिडिओ टाकणार आहे, ते पण बघत जावा. आणि 10K लवकरच करूया. ठीक आहे. खूप दिवस झालं व्हिडिओ लेट येतोय, त्याचा थोडंसं इश्यू होता, आता रेग्युलर येतील. ओके, बाय.